ती म्हणजे विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ॲक्शन मोडवर आल्याचं कळतंय। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती। त्यानंतर आता मनसेच्या 2 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील करण्यात आलाय। मनसेच्या विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील शिवडी या विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे, तर पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याचं कळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे। आज थोडासा भावनिक विषय आहे, कारण गेले 2 टर्म मी निवडणूक लढवली नव्हती। 2 टर्म नंतर निवडणुकात पक्षप्रचारात मी होतो, साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि 2014 नंतर मी निवडणूक लढवली ती आता 10 वर्षांनी निवडणूक आता लढवतो, त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढंच सांगू इच्छितो, विश्वास टाकू नका। मी बाळासाहेबांचा चेला आहे, भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचाही कार्यकर्ता। छगन भुजबळांच्या पराभवाच्या तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। त्यानंतर 2 उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे। शिवडी इथून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसे ॲक्शन मोडवर आल्याचं कळतंय। आज राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत, आज दुसरा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती त्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे जे आहेत ते पत्रकार परिषदेतून केलेले आहेत। विविध क्षेत्रातली वक्तव्य त्यांची समोर आलेली आहेत। अशामध्येच विधानसभेबाबत ही एक मोठी अपडेट मनसेच्या गोटातून येते। शिवडी आणि पंढरपूरसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलाय। शिवडी इथून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभेसाठी दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो। गेल्या 10 वर्षापासून मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहीत आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलोय आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे जे काही प्रश्न असतील, मग पंढरपूरचे रस्ते असू द्या, स्मशानभूमी असू द्या, पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचा विषय असू द्या, दुधाचा विषय असू द्या, कर्जाचा विषय असू द्या, महिला बचत गटाचा विषय असू द्या, कामगारांचे विषय असू द्या, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलंय आणि त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता